नमस्कार. गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपीज. आज आपण पाहतोय एक वड्यांची रेसिपी. याआधी आपण भरड वडे म्हणजे भाजणीच्या वड्यांची रेसिपी पाहिली होती. आज आपण पाहतोय उडीद वडे, परंतु उडीद वडे म्हणजे मेदू वडे नव्हे. बहुतेक ठिकाणी उडीद वडे म्हणजे मेदू वडे केले जातात. आपण पाहतोय खास श्राद्धासाठी केले जाणारे पारंपरिक पद्धतीचे उडीद वडे. चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. अगदी हुबेहूब मेदूवड्यांसारखेच दिसणारे आणि मेदूवड्यांच्या चवीचे खास श्राद्धासाठी केले जाणारे पारंपरिक पद्धतीचे उडीद वडे. उडीद वडे करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला एक मोठी वाटी म्हणजेच पाव किलो उडदाची डाळ घ्यायची आहे आणि ही डाळ आपल्याला 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे. लक्षात घ्या, ही डाळ जेवढी तुम्ही स्वच्छ धुवाल तेवढे तुमचे वडे हलके होतील. हे वडे करताना काही जण यामध्ये तांदूळ सुद्धा वापरतात, परंतु आपण इथे आज तांदूळ वापरणार नाही आहोत. जर गरज भासलीच तर तांदळाचा वापर कसा करायचा ते आपण पुढे पाहणार आहोत. हे पहा, ही डाळ आपल्याला हाताने चोळून 3-4 पाण्यानं स्वच्छ धुवायची. जर तुम्ही रनिंग वॉटर खालीच म्हणजे नळाच्या पाण्याखाली जर ही डाळ धुतली तर उत्तमच. डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि 4 ते 5 तास ती आपल्याला भिजत ठेवायची आहे. आणि जेव्हा आपण ही डाळ भिजत ठेवलेली असते तेव्हा अधूनमधून 2 वेळा ती स्वच्छ धुवायची आहे, त्यातील पाणी बदलायचे आणि पुन्हा भिजत ठेवायची आहे. असं मध्ये पाणी बदलल्यानं आपले वडे आणखीन हलके होतात. हे पहा, आपली डाळ अगदी स्वच्छ धुवून झाली. आता आपण ती 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवूया. 4 ते 5 तासांनी झाकण काढूया. हे पहा, आपली डाळ अगदी व्यवस्थित भिजली आहे. हातानं दाबून पाहिल्यावर आपल्या डाळीचे तुकडे होत आहेत, याचा अर्थ आपली डाळ मस्त भिजली आहे. आता ही डाळ आपल्याला अशा पद्धतीनं वेळणीमध्ये काढायची आणि ती 5 मिनटं अशीच ठेवून द्यायची आहे. 5 मिनिटांनी त्यातलं सगळं पाणी निथळलेलं असेल. आता ही पाणी निथून घेतलेली डाळ आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि त्यामध्ये 4-5 तिखट हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे काप, चवीप्रमाणे मीठ, 1 टेबलस्पून धणे पावडर आणि अर्धा टेबलस्पून जिरे पावडर घालायची आहे. आणि हो, उडीद डाळ जड असल्यानं ती पचण्यास कठीण असते, त्यामुळे पाव टीस्पून हिंग जरूर घालायचं आहे. आणि ही डाळ बारीक करण्यासाठी आपण याच्यामध्ये अजिबात पाणी वापरणार नाही आहोत, त्यामुळे इथे यामध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे. आणि हे मिश्रण आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला खूप अगदी फाईन बारीक करायचं नाही आहे, तर ते थोडंसं जाडसर ठेवलं तरी चालणार आहे. आणि हे मिश्रण आपल्याला घट्ट बारीक करून घ्यायचं, ते अजिबात पातळ होता कामा नये. म्हणजे आपण मेदू वड्यासाठी कसं बारीक करतो अगदी सेम तसंच. उडीद डाळ चिकट असल्यानं ती पाण्याशिवाय मिक्सरमध्ये लवकर बारीक होत नाही. अशा वेळी आपला मिक्सर बिघडणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. त्यासाठी ही डाळ सेकंड थर्ड या स्पीडवर बारीक करायची आणि जर मिक्सर गरम झाला तर 10 मिनिटं थांबायचे आणि पुन्हा मग डाळ बारीक करायला सुरुवात करायची. हे पहा, आपली डाळ आता बारीक करून झाली. आता आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर ही डाळ आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं अशी 5 मिनिटं फेटून घ्यायची आहे. असं केल्यानं ही डाळ अगदी हलकी होते. हाताच्या साहाय्यानं फेटून घेतली तर अगदी उत्तम. हे पहा, आपली डाळ फेटून झाली आणि ती हलकी सुद्धा झाली. आता पाण्याचा हात लावून ती आपण एकसारखी करून घेऊया. जर तुम्हाला इथे आत्ता असं वाटत असेल की आपली डाळ म्हणजे डाळीचे मिश्रण खूप पातळ झालंय, म्हणजे आपले वडे व्यवस्थित गोलसर थापले जाणार नाहीत, तर तुम्ही यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तांदळाचं अथवा ज्वारीचं पीठ मिक्स करू शकता, जेणेकरून हे मिश्रण थोडंसं घट्ट होईल. म्हणजे मी म्हटलं होतं ना, डाळ भिजवताना काही जण यामध्ये तांदूळ सुद्धा घालतात, तर त्यावेळी तांदूळ न घालता आत्ता आपल्याला तांदळाच्या पिठाची गरज पडू शकते. म्हणून आपण यावेळी जर आपली डाळ पातळ वाटली गेली असेल तर तांदळाच्या पिठाचा वापर करू शकतो. त्यामुळे आपले वडे खुसखुशीत देखील होतात. परंतु तुम्ही कोणतंही पीठ जर ॲड केलं तर त्यामध्ये थोडे मसाले आणि मीठ सुद्धा वाढवा. चला, आपण आता वडे थापायला सुरुवात करूया. वडे थापण्या अगोदर पॅडवर किंवा पोळपाटावर अशा पद्धतीने एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आणि त्याला दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे आणि हात आपण थंड पाण्यात बुडवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं पिठाचा एक गोळा तळहातावर घ्यायचा आहे, तो प्लास्टिकच्या पेपरवर ठेवायचा आणि गोलाकार थापून घ्यायचा आहे. वडा थापताना मध्ये मध्ये हाताला थोडंसं थंड पाणी लावायचं आहे, म्हणजे तो हाताला चिकटणार नाही. वडा आपल्याला खूप पातळ थापायचा नाही आहे, थोडासा जाडसरच थापायचा आहे. वडा थापून झाल्यावर मध्यभागी अशा पद्धतीनं एक होल पाडायचं आहे. आपला वडा थापून झाला आहे. आता उजवा तळहात पूर्णपणे पाण्यात बुडवून घ्यायचा आहे. डाव्या हातानं पिशवीसहित वडा उचलायचा आहे. तो उजव्या हातावर पालथा घालायचा आहे आणि अलगदपणे तेलामध्ये सोडून द्यायचा आहे. आणि वडा तेलात सोडल्या त्याला अजिबात झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे. हे पहा, वडा आपोआप वर तरंगायला सुरुवात करेल. जेव्हा वडा वर तरंगायला लागेल तेव्हा झाऱ्याच्या साहाय्यानं त्याच्यावर अशा पद्धतीनं तेल उडवायचं आहे, म्हणजे तो टम्म फुगेल.
एका बाजूनं वडा टम्म फुगल्यानंतर तो पलटी करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूवर सुद्धा झाऱ्यानं अशा पद्धतीनं तेल उडवत राहायचं आहे. पाहताय ना तुम्ही आपला वडा दोन्ही बाजूनी कसा टम्म फुगलाय ते आणि रंगही किती सुरेख आलाय पहा. वाटतोय ना अगदी मेदूवडा. हे पहा तेलातील बुडबुडे अगदी कमी झालेत, याचा अर्थ आपला वडा पूर्णपणे तळून झालेला आहे. आता आपण तो काढून घेऊया आणि एका चाळणीमध्ये ठेवूया. सर्व उडीद वडे आपल्याला अशा पद्धतीनंच थापून आणि तळून घ्यायचे. तुम्ही जर पहिल्यांदाच हे असे वडे करत असाल तर वड्यांचा आकार तुम्ही माझ्या एवढा मोठा करू नका, थोडा छोटा करा आणि थोडेसे जाडसरच थापा, म्हणजे ते उचलून तेलात सोडायला सोपं पडेल. आणि वडा तेलात सोडण्या अगोदर आपण जो उजवा हात पाण्यामध्ये बुडवतो तेव्हा त्याचं पाणी पूर्णपणे निथून घ्या, अन्यथा पाण्याचे थेंब तेलात पडतील आणि उडतील. एवढ्या पाव किलोच्या मिश्रणामध्ये आपले जवळपास साधारणपणे 15 वडे तयार होतात. याच मिश्रणापासून तुम्ही मेदूवडे देखील करू शकता. हे पहा अशा प्रकारे. उजवा तळहात ओला करायचा, मध्यम बटाट्याच्या आकाराचं मिश्रण तळहातावर घ्यायचं आणि ते असं गोल गोल फिरवायचं. त्यानंतर हे गोल मिश्रण हाताच्या चारही बोटांवर ठेवायचं. त्याच अंगठ्याच्या साहाय्यानं हे पहा या गोळ्याला मध्यभागी अशा प्रकारे होल करायचं आणि अलगदपणे हा वडा तेलामध्ये सोडायचा. अशा प्रकारे तेलात बसेल इतके वडे करायचे आणि अलगदपणे तेलात सोडायचे आणि मध्यम आचेवर ते खरपूस तळून घ्यायचे. झाले आपले मेदूवडे तयार. आहे की नाही एका मिश्रणात 2 पदार्थ. तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये मेदूवडे करण्यापेक्षा अशा प्रकारचे आपले पारंपरिक उडीद वडे तयार करा. तयार झालेले हे उडीद वडे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहताय ना तुम्ही आपले सर्वच्या सर्व उडीद वडे कसे टम्म फुगलेत ते आणि रंगही किती सुरेख आलाय पहा. आणि हे वडे दबत तर अजिबात नाहीत, अगदी 2 दिवस ते टम्म फुगलेलेच राहतात. आणि हे पहा उडीद वडे आपले एकाच बाजूनी न फुगता दोन्ही बाजूंनी टम्म फुगलेले आहेत, अगदी गाडीच्या ट्यूबसारखे. यातला एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवतो. पाहताय ना तुम्ही आतमधून कसा पूर्णपणे पोकळ झालाय तो. चला तर मग येणाऱ्या या पितृपक्षामध्ये तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे पारंपरिक उडीद वडे तयार करा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.